जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 10वा स्थिती निरूपण नाम श्रीराम समर्थ। स्थिती निरूपण नाम हा समास या दशकातील शेवटचा समास आहे। हा दशक समजून घेण्यासाठी सूक्ष्म विचारांची अत्यंत गरज आहे। आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलं असेलच, ज्या सृष्टीत आपण राहतो त्या सृष्टीचं अंतरंग म्हणजे गुण, तर बहिरंग म्हणजे रूप असं म्हणता येईल। गुणरूप नाम हा दशक सूक्ष्म तत्वानं व्यापकतेनं जर आपण अभ्यासला तर तो आपल्याला आत्मसाक्षात्कार निश्चितच घडवेल। त्यासाठी गुण रूपाच्या पलीकडे जायला हवं, म्हणजेच सृष्टीतील ईश्वरीय जाणीव ओळखून तिला घट्ट धरून कसं राहायचं हेच या दशकातून शिकायचं आहे। जाणीव ओळखायचं म्हणजे कसं, जाणीवेला ओळखायचंय म्हणजे काय, म्हणजेच गुणरूपाचा दशक आचरणात आणणं होय। अंतरंगातील अशा विशुद्ध अवस्थेवरून आपल्याला परमार्थ किती समजलाय, किती साधता येतोय, आध्यात्मिक वाटेवर आपण किती पुढे आलोय, या दृष्टीनं सुरस असं विवेचन समर्थ या समासात करत आहेत। आपण एखाद्या कार्याला सुरुवात केली की त्यात प्रगती झाली हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते। वाढलेलं वजन कमी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न सुरुवात केली आहे किंवा नुकतेच प्रयत्न केले आहेत, अशा मंडळींना एक मजेशीर सवय असते, ते म्हणजे आपलं वजन किती कमी झाले हे दररोज तपासायचे। परीक्षा झाल्यानंतर कोणत्या विषयात किती कुणाला गुण जास्त मिळतात, कुणाला मार्क्स जास्त मिळतात, कुणाला कमी मिळतात याची उत्सुकता जशी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना असते, तसंच परमार्थ मार्गावर येऊन आपण सुद्धा काही साधन करू लागलो की आपल्यात किती आणि कोणते बदल होत आहेत, आपल्याला परमार्थ कितपत साधलाय हे सतत जाणून घेण्यास आपण उतावीळ असतो। बघा, एखादं रोपटं नुकतंच आपण जमिनीत लावलंय, आपण जर ते उपटून त्याची मुळं किती वाढलीत, किती खोल गेलीत हे बघू लागलो तर काय होईल, ते रोपटं मरून जाईल। साधन करत असताना परमार्थ विषयक धारणा अंतरंगात कितपत रुजली आहे हे वारंवार तपासणं म्हणजे रोपटं रोज उपटून ते किती वाढलंय, ते किती खोल गेले, त्याची मुळं कितपर्यंत गेलेत हे बघण्यासारखंच आहे। त्यामुळं परमार्थात गती मिळणारच नाही। हे झालं व्यक्तिगत मोजमाप। इतरांच्या बाबतीत आपली धारणा कशी असते आपण ते बघूया। आध्यात्मिक मार्गातील एखादी व्यक्ती समोर आली तर आपण तिला नमस्कार करतो। नमस्कार करणं चुकीचं नाहीये, गैर नाहीये, उलट तसं केल्यामुळं आपला अहंभाव गळून जाण्यास मदतच होत असते। पण इथं मुद्दा आहे तो असा आहे की त्या व्यक्तीच्या कोणत्या गुणधर्माकडं बघून पाहून आपण ती व्यक्ती परमार्थिक अधिकारी असली पाहिजे असं समजून तिला नमस्कार करतो। आजकाल तर गल्लोगल्ली परमार्थाची दुकानं थाटलेली दिसतात, सगळीकडं बुवाबाजीचं पेव फुटलेलं आहे। अशा परिस्थितीत चमत्कार तेथे नमस्कार या उक्तीनुसार एका विशिष्ट व्यक्तीचा उदो केला जातो, तिला गुरुपद दिलं जातं, तिच्या नावाचा डंका पिटून असं काही वलय निर्माण केलं जातं की त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन कित्येक जण तरी अशा व्यक्तींच्या भजने लागतात। आपल्याला नुसत्या IQ माहितीच्या आधारे बऱ्याच वेळा अशा व्यक्तीला गुरुतुल्य मानलं जातं, पण ती व्यक्ती खरोखरीच परमार्थातील अधिकारी आहे का हे ओळखण्याचं काही तंत्र, खुबी आपल्याकडं असते का? असलीच तर त्यानुसार
आपण पहिल्यांदा त्या व्यक्तीची किमान शहानिशा करतो का? परमार्थिक अधिकार कशाला म्हणायचं? याची उत्तरं बरेच वेळा सामान्यांजवळ नसतात. या पार्श्वभूमीवर स्थिती निरूपणाचं महत्त्व किती मोठं आहे हे ध्यानी येऊ लागतं. ज्याच्याकडून काही चमत्कार होतात, जो आपल्या मनातील भावना ओळखतो, इच्छा पूर्ती करतो, अशा व्यक्तींच्या चरणाशी मनुष्यमन लगेच झुकतं आणि त्या व्यक्तीला परमार्थिक अधिकारी म्हणू लागतं आणि त्या व्यक्तीला तशी मान्यताही मिळते. 5व्या दशकातील दुसऱ्या गुरुलक्षण नाम समासात सद्गुरूंची अर्थात खऱ्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीची लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात की मंत्रतंत्रांच्या साह्यानं चमत्कार करणारे, इच्छा पुरवण्याचा मार्ग सांगणारे, भुरळ पाडणारे हे खरे साधू ज्ञानी नसून जो आपले अज्ञान दूर सारून आत्मसाक्षात्कार घडवून आपल्याला मदत करतो तोच खरा परमार्थिक अधिकारी असतो, तोच सद्गुरू असतो. त्यामुळं चमत्कारांसारख्या गोष्टींच्या प्रभावाखाली आपण येऊन भलत्याच व्यक्तीला थोरपण देणं म्हणजे आपणच आपली फसवणूक करण्यासारखं आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आढळून येते, ती अशी की बाह्यांगावरून म्हणजे पेहराव्यावरून, भगव्या कपड्यांवरून, केश रचनेवरून, गळ्यात घातलेल्या माळांवरून, भाळी रेखलेल्या गंध विभूतीवरून आपण एखाद्याला परमार्थातील अधिकारी समजून बसतो. अशा व्यक्तींना वंदन जरूर करावं, पण ते वंदन व्यक्तीला नसावं, तर ते वैराग्याला असावं. बाह्यांगावरून मी निर्माण होण्याचा धोका 100% संभवू शकतो. त्यामुळं प्रत्येकानं आपण कुणाच्या प्रभावाखाली तर येत नाही ना, यासाठी सावध राहायला हवं. म्हणूनच समर्थ विचारतात की कुठल्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे एखादी व्यक्ती परमार्थिक अधिकारी आहे असं आपण मानतो. त्या व्यक्तीच्या अंतरंगाची स्थिती कशी आहे हे आपण जाणून घेतो का? हे पटवून देताना समर्थ नित्य व्यवहारातील उदाहरणं देत आहेत. देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणो नये की. म्हणजे समजा एक देऊळ आहे, त्यात देव आहे आणि त्या देवळाच्या शिखरावर कावळा जाऊन बसलेला आहे, तर तो देवापेक्षा उच्च स्थानी बसला म्हणून त्याला देवाहून श्रेष्ठ म्हणू नये. सभा बैसली राजद्वारी आणि मर्कट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे म्हणावे. बघा, राज्यद्वारी एखादे माकड येऊन तेथील खांबावर बसले तर ते त्या सभेहून श्रेष्ठ असे शहाण्या लोकांनी कसे मानावे. बघा समर्थ काय म्हणतायत, मंदिरातील अतिशय सुंदर चैतन्यमय अशा जगन्नाथाच्या मूर्तीच्या दर्शनानं आनंद होतो, मनाला समाधान होतं. त्या मंदिराच्या शिखरावर एक कावळा बसलाय, मग तो देवापेक्षा उंच जागेवर बसलाय म्हणून कावळा देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण म्हणू का? तर अर्थातच नाही. मूर्तीच्या दर्शनामुळं होणाऱ्या आनंदापुढं कावळा लहानच ठरतो. केवळ त्याला पंख आहेत म्हणून तो उडून शिखरावर बसलाय एवढंच, परंतु त्याचा अधिकार तो असा काही नसतोच. राज्यसभा भरली आहे आणि एक माकड तेथील खांबावर चढून बसलं. राज्य सदस्य खाली आणि माकड वर बसले, पण म्हणून कुणी माकडाला श्रेष्ठ मानतं का? नाही, कारण राज्य दरबारातील मान्यवरांचा अधिकार माकडापेक्षा केव्हाही सरसच असतो, असणारच. यासारखीच आणखी उदाहरणं देताना समर्थ सांगतात, जलाशयात एखाद्या तलावामध्ये स्नान करून काही ब्राह्मण
काठावर ध्यानस्थ बसले. तिथं काही बगळेही डोळे मिटून उभे होते. मग ते बगळे त्या ब्राह्मणां इतके श्रेष्ठ मानायचे का? एखाद्या वस्तूकडं चित्त एकाग्र करून बघण्याची सवय कित्येक अभ्यासकांना नसते, पण मांजर मात्र सावजाकडं चित्त एकाग्र करून बघत असतं. म्हणून मांजर अभ्यासकांपेक्षा महान ठरेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशीच येतात. परमार्थातही बऱ्याच वेळा कोण्या एका व्यक्तीला तिच्या बाह्यांगावरून लौकिकावरून अधिकारी पद दिलं जातं. वास्तविक पाहता परमार्थ हे अंतरंगाचं शास्त्र आहे. इथं मुख्यत्वे करून अंतर्निष्ठा महत्त्वाची असते. परमार्थिक उंची अंतरंगाच्या स्थितीवरून करायची असते. बहिरंगावरून आंतरिक स्थितीचा अंदाज आपल्याला येत नाही. वृत्ती किती भगवंतमय झालेली आहे, मन किती सूक्ष्म झाले, दृश्य पसाऱ्यापासून किती अलिप्त झाले, वासनांचं सद्वासनेत किती प्रमाणात रूपांतर झाले. अशा आंतरिक स्थित्यंतरातून एखाद्या व्यक्तीचा परमार्थिक अधिकार कळू शकतो. वेशभूषा, संस्थेचं किंवा एखाद्या मठाचं मठाधिपद, गुरूंची गादी, अशा गोष्टी ती व्यक्ती परमार्थात अग्रेसर आहे हे दाखवू शकत नाही. बाह्य स्थिती देहाचं प्राक्तन आहे. एखादा व्यक्ती पंतप्रधान असतो तर एखादा व्यक्ती मजूर. तसं एखादा धर्मकार्यासाठी प्रवृत्त होतो व प्राक्तनानुसार त्याला तिथलं अधिकारपद मिळतं. पण अशा अधिकारी पदावरील व्यक्ती आत्मज्ञानी पुरुषासारखी आध्यात्मिक दृष्ट्या अंतरंगातून अधिकारी असेलच असं खात्रीनं सांगता येत नाही. तसं गृहीत धरणं चुकीचंच ठरतं. मनुष्य हा देह व आत्मा यांचा संयोग आहे. परमार्थ हा आत्मिक विकासांचा प्रांत आहे. अंतर्यामी संपूर्ण समाधानी असणारा आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला महात्मा बाह्यांगानं उघडा असेल तर अंतर्यामी वासना भरून असणारा, देहालाच सर्वस्व मानणारा आपल्यासारखा सामान्य मनुष्य उंची वस्त्र परिधान केलेला असेल, पण खरी परीक्षा करणारे जाणते लोक त्या दोघांतील फरक ओळखतात. परमार्थामध्ये बाह्यांगाला नव्हे तर आत्मनिष्ठेला मोल असतं असं समर्थ म्हणतात. पुढे, ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परिस भले, कैसे मानावे. मगाशी सांगितलंय, एखाद्या तळ्यातील पाण्यात स्नान करून ब्राह्मण तेथून निघून जातात आणि बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसलेले असतात. तरी त्या बगळ्यांना त्या ब्राह्मणांहून आपण चांगले कसे मानावं? ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्थ, कोणी झाले अन्याव्यस्त आणि स्नान सदा ध्यानस्थ, परी ते उत्तम नव्हे. म्हणजे ब्राह्मणांमध्ये कोणी नियमाने वागणारे असतात तर कोणी अव्यवस्थित वागणारे असतात. आणि एखादा कुत्रा नेहमी डोळे झाकून ध्यानस्थांसारखा बसला तरी त्याला कोणी ब्राह्मणाहून उत्तम मानत नाही. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जर लक्ष विषयी शहाणे, परी ब्राह्मणा परीस विशेष कोणे म्हणावे तयासी. म्हणजे आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मांजराला लक्ष मुद्रा म्हणजे एखाद्या वस्तूकडे एकाग्र दृष्टी करून पाहणे सहज साध्य असते. ब्राह्मणाला ती साध्य नसली तरी त्या मांजराला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानता येत नाही. ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वास अभेद, परितीस झाला ज्ञानबोध, हे तो न घडे की. म्हणजे ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो, माशी सर्व बाबतीत भेद पाहतच नाही. म्हणून तिला काही ज्ञानबोध झाला आहे
असे म्हणत नाहीत. उंची वस्त्रे नीचल्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती. म्हणजे एखाद्या नीच माणसाने उंची भारीतले वस्त्रे परिधान केली आणि एखादा श्रेष्ठ पुरुष उघडाच बसला तरी यातील श्रेष्ठ कनिष्ठांची पारख परीक्षावंत करतातच. बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. म्हणजे बाहेरून खूप थाटमाट केला तर तो लौकिकात खपून जातो, पण परमार्थात मुख्य अंतर्निष्ठा महत्वाची लागते, महत्वाची पाहिजे. बघा समर्थ काय म्हणतात, बाह्यांगावरून एखाद्याची परमार्थिक पारख करणं चुकीचं आहे. आत्मनिष्ठेविना परमार्थ लंगडा आहे. इथं लौकिक विकास नव्हे तर आंतरिक विकास, आंतरिक व्यापकता ही महत्त्वाची असते. अंतरंग भगवंतमय होणं, वृत्ती आपली जी वृत्ती असते ती वृत्ती प्रेममय होणं ही अंतर्निष्ठेची खूण आहे. जो आत्मनिष्ठ असतो तोच परमार्थिक अधिकारी असतो. मग तो बाह्यांगानं जनात असेल किंवा वनात असेल, अशा अंतर्निष्ठा सत्पुरुषाचा संग खूप मोलाचा ठरतो. त्याचं साधन, आंतरिक अवस्था कशी असते याचं वर्णन समर्थ पुढे करणार आहेत. बघा तुकोबा महाराजांची, संत तुकारामांची एक उक्ती आहे, क्षणाक्षणा जातो काळ. म्हणजे काळ झपाट्यानं आपल्या हातातून निसटून जात असताना या जन्मात येऊन नेमकं काय साधायचंय हे जर कळालं नाही तर आपल्यासारखे आत्मघातकी आपणच, असं समर्थ नेहमी वारंवार सांगत आहेत. पारंपरिक उंची ही अंतरंगावरून ठरते. याचं सखोल चिंतन आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. परमार्थामध्ये एखादी व्यक्ती अधिकारी असेल किंवा नसेल हे आपल्याला कळेलच असं नाही, पण कोणाच्या प्रभावाखाली न येता विवेकानं परमार्थात मी काय साधू पाहतोय, माझ्या जीवनाचं ध्येय काय हे निश्चितपणे मला समजलंय का, सद्गुरूंनी दिलेल्या साधनाला मी जीवनात किती महत्त्व देतोय याचा अंतर्मुख होऊन विचार करत आपली आंतरिक स्थिती कशी उन्नत करायची या दृष्टीनं समर्थ आपल्याला पुढे मार्गदर्शन करत आहेत. नवीन वर्ष सुरू झालं की काय काय करायचं याचे आपण स्वप्न बघत असतो, संकल्प करत असतो, कामांची यादी करतो. तसं जीवनात येऊन काय साधायचे याची समजा यादी आपण करायला घेतली व ती प्राधान्य क्रमानुसार लिहायची म्हटलं तर त्यात साधारणपणे शिक्षण, नोकरीधंदा, घरदार, लग्न, प्रपंच, गाडी, मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण आदी बऱ्याच बाबी अंतर्भूत होतील. पण प्रामाणिकपणे सांगा की आपल्या जीवनाचं खरं ध्येय भगवंत प्राप्ती व त्यासाठी सद्गुरूंनी करायला सांगितलेलं नामसाधन किंवा इतर साधन वरील यादीत कितव्या क्रमांकावर आहे, कितव्या क्रमांकावर असतील. लौकिक दृष्टीनं जे जे म्हणून हवंसं वाटतं ते सर्व यादीत वरच्या क्रमांकावर आहे असंच आपल्याला दिसून येतं. या यादीत पहिल्या 10 क्रमांकात एखाद्यानं नामस्मरण किंवा भगवंत प्राप्ती असं लिहिलंय का? असं लिहिलं असेल तर फार भाग्याची गोष्ट आहे ती. आता या 10 गोष्टींपैकी फक्त एकच गोष्ट ठेवायची म्हटल्यावर आपण काय करू? ज्यांच्या यादीत पहिल्या 10 साधन किंवा भगवंत प्राप्ती यांचा समावेश नाही त्यांचा तर प्रश्नच नाही. पण
ज्यांच्या यादीत पहिल्या 10त ते येतं किंवा ते आहे, अशी मंडळी 10 पैकी कुठलाही एकच पर्याय निवडा किंवा एकच बाब ठेवा असं म्हटल्यास किती जण फक्त नाम किंवा भगवंत ठेवायला तयार होतील? पहा, भगवंताचं नाम हे सर्वात महत्त्वाचं, बाकी सगळं दुय्यम अशी आपली मनोधारणा झाली आहे का? तशी नसली तरी निदान नामस्मरणाला पहिल्या 10 गोष्टींमध्ये आपण स्थान देणार आहोत का? याचा खरोखरीच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. त्यासाठी सद्गुरूंचरणी बसून आपण मनुष्य जन्माचं खरं ध्येय कोणतं ते समजून घ्यावं व ते साध्य करण्यासाठी सद्गुरू देतील ते साधन मनोभावाने करावं. म्हणूनच समर्थ पुढे आपल्याला सावध करताना म्हणत आहेत, लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. म्हणजे एखाद्याने चांगला लौकिक संपादन केलाय, पण तो अंतरात जर म्हणजे परमार्थाविषयी सावध झाला नाही तर मुख्य देवाला म्हणजे आत्मरामाला अंतरतो, दुरावतो व स्वतः आत्मघातकी ठरतो. म्हणजे समर्थांना नेमकं काय म्हणायचं इथं? लौकिक संपादन हेच आपलं जीवन ध्येय बनलं आहे. भरपूर धनसंपदा मिळावी, नाव कमवावं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी लोकेशना बहुतेकांच्या मनात असतेच. अर्थात यात कुठली गोष्ट चुकीची आहे किंवा गैर आहे असं नाही, पण जनप्रियत्वाची गोडी इथंच अडता कामा नये. ज्याला देवप्रियत्व येतं त्याला साहजिकच जनप्रियत्व मिळतं. आपली स्थिती मात्र उलट आहे. आपण जनप्रियत्वाच्या मागं जाता जाता देवप्रियत्व विसरून जातो. देवप्रियत्वाशिवाय येणाऱ्या जनप्रियत्वाला समर्थ लौकिक म्हणत आहेत. लौकिक संपादन करता करता मी कोण याची खरी जाणीव आपल्याला झाली आहे का? झाली नसल्यास मग हा सगळा खटाटोप कशासाठी आपण करत आहोत? म्हणूनच समर्थ आपल्याला आतूनच सावध होण्याला सांगत आहेत. अंतरंगात वसणाऱ्या खऱ्या देवाला अर्थात आत्मारामाला जर तू ओळखू शकला नाहीस तर तू आत्मघात करत आहेस असं ते बजावत आहेत. पूजा अर्चा, उपासना, भजन तर आपण करतोच की. साक्षेप व निरपेक्ष भक्तीविषयी भर देताना समर्थ म्हणतात, देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूतास भजता भूतलोक पाविजेतो. म्हणजे जे देवाचे भजन करतात ते आपल्या मरणानंतर देवलोकाला प्राप्त होतात. जे पितरांना भजतात त्यांना पितृलोकांची प्राप्ती होते आणि जे भूतांना भजतात ते भूतलोकास जातात. जेने जयास भजावे तेने त्या लोकांशी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची सोये. म्हणजे जे लोक ज्याचे भजन करतात ते त्या लोकास जातात. जे निर्गुणाला भजतात ते स्वतः निर्गुणच होतात. म्हणजेच निर्गुणाचं भजन करणं म्हणजे त्याच्याशी अनन्य होणं आहे. अनन्य म्हणजे न अन्य, भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही अशी भूमिका म्हणजे अनन्य. मीपणा अर्थात अहंभाव दूर सारून म्हणजेच मी नाही तोच आहे हा अनन्य भाव ठेवून त्या निर्गुण तत्वात मिसळून जाणारा जीव धन्य होय. आपल्या जीवनात सर्वात डावललेली कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे अंतरात्मा, आत्माराम.
देह, पैसा अडका, प्रपंच याची आपल्याला जशी गरज भासते तशी आत्मरामाला बघावं, त्याला भजावं अशी तळमळ आपल्याला लागत नाही. मनातील एखादी इच्छा पुरी होत नसेल तर त्याला समांतर अशी दुसरी इच्छा आपण मनात धरतो आणि तिची तृप्ती करून घेत असतो. म्हणजे आपण पर्याय शोधतो. अनन्यतेमध्ये असा कुठलाही पर्याय नाही, त्याला सबस्टिट्यूट नाही आहे. भगवंताची प्राप्ती व्हावी अशी खरी आणि तीव्र तळमळ असेल व आपली साधना त्यासाठीच चालू असेल तर निर्गुणी असावे अनन्य या उक्तीचा अर्थबोध आपल्याला चटकन लक्षात येईल, चटकन होईल. आपल्या कार्याचा पसारा, संपत्ती, मालमत्ता या सगळ्यावर आपलं जीवन धन्य झालंय किंवा कसं हे ठरवता येऊ शकतं. पण खरी धन्यता तोच मिळवतो जो आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो. म्हणूनच समर्थ अगदी आर्जवपूर्वक सांगत आहेत की सकळ केलियांचे सार्थक, देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. म्हणजे खरा देव कोण आहे हे ओळखले म्हणजे सर्व जे प्रयत्न केलेले असतात त्यांचे सार्थक होते. आपले खरे स्वरूप काय आहे हा विवेक मनुष्याने केलाच पाहिजे. म्हणजे जीवनाच्या सगळ्यात खटपटींचं सार्थक आहे देवाला ओळखण्यामध्ये, स्वस्वरूपाला जाणण्यामध्ये. व्यवहारात ध्येयहीन बसून फिरणाऱ्या आपल्यासारख्या असंख्य मंडळींना देव ओळखावा एक, हे एकमात्र उद्दिष्ट संत सद्गुरूच देऊ शकतात. रामायणामध्ये सीता मावलींच्या शोधासाठी सुग्रीवाने वानरसेना अनेक तुकड्या करून त्यांना 10 दिशांना पाठवून दिलं होतं. मात्र हनुमान स्वारी असलेली तुकडी अजूनही तिथून हललेली नव्हती. इतर तुकड्यांना आज्ञा मिळताच त्यातील वानर तडक बाहेर पडले खरे, पण त्यांच्याजवळ निश्चित ध्येय होतंच कुठं. हनुमान स्वारीनं ते व्यवस्थितरित्या जाणून घेतलं. हनुमंताविषयी खात्री होती म्हणून रामानंही स्वतःची मुद्रिका खून पटावी म्हणून हनुमान स्वारीजवळ दिली होती. शेवटी हनुमंतानंच माता सीतेचा, जानकीचा शोध लावला. हे आपल्याला माहीत आहेत. हनुमंत म्हणजेच सद्गुरू, हनुमान स्वारी म्हणजेच सद्गुरू. इतर वानरसेना सीता शोधासाठी गेले, पण तरी त्यांच्याबरोबर सद्गुरू नसल्यामुळे त्यांचे श्रम, त्यांचे कष्ट वायाला गेले. हनुमान स्वारींच्या तुकडीतील जांबुवंत, अंगद, नल, नील अनेक वीर अजरामर झाले. तात्पर्य हेच आहे, जीवनात सद्गुरूंचं बोट सोडू नये. तेच आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. आपल्या चर्मचक्षूंनी आपण दृश्यातील गोष्टीच शोधत राहतो. सद्गुरूंचा वरद हस्त मस्तकी असला म्हणजे हे डोळे उघडे जरी असले तरी दृश्य जग आपल्यासाठी नाहीसं होतं. मी खरा कोण आहे, हा भगवंत म्हणजे कोण, हे दृश्य जग म्हणजे काय याचा शोध घेण्यासाठी मग आपण सद्गुरूंनी दिलेली साधनरूपी मशाल घेऊन अंतरंगात उतरू लागलो. विवेकाच्या आधारे मी कोण याचा उलगडा झाला की इतर 2 प्रश्नही आपोआप सुटतात. ही स्थिती ज्याला प्राप्त होते तो खरा अंतर्निष्ठ, तोच खरा परमार्थिक अधिकारी असतो. हिरव्या चाप्याप्रमाणे असे लोक सहसा ओळखू येत नाहीत. त्यांच्या परमार्थिक परिमळात आपण बेभान होऊन आपली ही उन्नती साधावी असंच समर्थांना इथं सांगायचं आहे. पहा,
या समासातील ओवी रूपी पायऱ्या चढत चढत अंतर्निष्ठेची शेवटची पायरी गाठून आत्मस्थितीपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. बाह्यांगाच्या दिखाव्यानं आपण भगवंताला फसवू शकत नाही. उलट आत्मरामाशी स्वस्वरूपाशी आपण किती एकरूप झालोय हे महत्त्वाचं. त्यामुळं लौकिक बहिरंगाच्या मदतीनं आपला परमार्थिक अधिकार प्रस्थापित करणं हे आपलं अज्ञान आहे. हे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलंच. शिवाय परमार्थ कुणाच्या अंमलाखाली न येता आत्मस्थितीशी तदाकार होऊन सद्गुरू प्रदत्त साधनाशी प्रामाणिक राहून करावा. इतरांच्या प्रशस्तीपत्रापेक्षा तो स्वसाक्षांकित असावा असंही समर्थांनी सांगितलं. लौकिकाच्या झगमटात अंतरंगाच्या अशा स्थितीपर्यंत यायचं असतं हेच मुळी आपण विसरून गेलेलो आहोत. त्यामुळं साधन प्रवास समजावून सांगता सांगता समर्थांनी आपल्याला अंतर्निष्ठेच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत आणून सोडलंय. या अंतर्निष्ठेच्या दृष्टीनं साधनाचा आणखी एक पैलू समर्थ आता आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत. सद्गुरूंनी दिलेलं साधन आपल्यासाठी सर्वस्व असतं. भगवंत नामाच्या अविरत स्मरणानं भगवंताची प्राप्ती होते असा उपदेश सद्गुरूंनी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं त्यांनी दिलेलं नाम हे आपल्यासाठी सर्वस्व आहे. यात कोणाचंच दुमत नाही. भगवंतापर्यंत पोचण्यासाठी नामाप्रमाणेच इतर साधनंही आहेत आणि ती सर्व एका मर्यादेपर्यंत उपयुक्त असतात असं समर्थ सांगत आहेत. आपण एक उदाहरण पाहूया. रेल्वेमधून एक मुलगा त्याच्या वडिलांबरोबर प्रवास करत होता. त्या प्रवासाचा तो आनंद लुटत होता. प्रवास कधी संपूच नये असं त्याला वाटत होतं. त्याचं उतरण्याचं ठिकाण ज्यावेळेस आलं ते दोघेही रेल्वेमधून उतरले. रेल्वे सोडावी लागल्याचं त्या मुलाला खूप दुःख झालं. मात्र त्याच्या वडिलांना दुःख झालं नाही. तसं कुठलंही दुःख वाटलं नाही. इच्छित स्थळी पोचण्यासाठी वाहन लागतं आणि ठिकाण आलं की ते वाहन सोडावं लागतं हे सत्य वडिलांना माहीत होतं. त्याचप्रमाणे जीवाला शिवाची जोडणारी साखळी म्हणजे नाम आहे. नाम आपल्याला भगवंताच्या अगदी जवळ घेऊन जातं. इच्छित स्थळ आलं की आपण जसं गाडीतून उतरतो तसं भगवंताशी एकरूप झालं की साधन मी म्हणून करावंच लागत नाही. नामासारख्या साधनाकडं अज्ञानी व ज्ञानी जीव कोणत्या दृष्टिकोनातून बघतात ते समर्थ पुढे सांगणार आहेत. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धार वानवून गेला. म्हणजे देव पाहिला तर तो निर्गुण आहे, निराकार आहे. आपण ज्याला मी म्हणतो तो देह तर माईक आहे. म्हणून आत्मा तोच मी हा निर्धार अंगी बाणावा. आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूच्या ठाई, देह भाव काहीच नाही धांडोळीता. म्हणून आता अनुमान करण्याची काही आवश्यकताच नाही. आत्मवस्तू जिथल्या तिथेच असते आणि देहबुद्धीचा शोध घेऊ लागल्यावर ती शिल्लकच राहत नाही. सिद्धास आणि साधना हा तो अवघाच अनुमान, मुक्तास आणि बंधन आढळेना. जो सिद्ध झालेला असतो त्याच्या ठिकाणी साधनांची कल्पना करणे किंवा जो मुक्त झाला आहे त्याच्या ठिकाणी बंधनांची कल्पना करणे योग्य नाही. जो आत्मज्ञानानं परिपूर्ण झाला आहे, जो सिद्ध आहे त्याला साधनाचं बंधन असत नाही.
तुम्हा आम्हांसाठी म्हणजे अज्ञानी जीवांसाठी साधन वेगळेपणानं आहे, म्हणून ते उपाधी स्वरूप आहे. पण आत्मज्ञानी व्यक्ती साधन स्वरूपच झालेली असते. हे थोडं अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊया आपण. दत्तात्रेयांनी अनेकांना गुरु मानलं होतं. त्यापैकीच एक आहेत म्हणजे चंद्र, पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्या परिभ्रमण कक्षा याविषयी आत्ता कुठं आजच्या विज्ञान युगाला थोडीफार माहिती होऊ लागली आहे. पण प्राचीन ऋषीमुनींना खगोलशास्त्राचं सखोल ज्ञान होतं. हे त्यांनी अनेक वर्षापूर्वी, कित्येक वर्षापूर्वी लिहिलेल्या अनेक ग्रंथांतील दाखल्यांवरून दिसून येतं. एकनाथ महाराजांनी देखील सुमारे 400 वर्षापूर्वी चंद्रकलांचा सुंदर दाखला देत आत्मस्थितीविषयी विवेचन केलेलं होतं. त्यासाठीच दत्तात्रेय चंद्राला गुरु मानत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र कलेकलेनं वाढतो व पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तो कलेकलेनं कमी कमी होत जातो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. हा संदर्भ घेत नाथ महाराज विचारतात की खरंच चंद्राचा क्षय होतो का? वास्तविक चंद्र त्याच्या मूळ पूर्ण स्वरूपात जसाच्या तसाच असतो. पृथ्वीवरून बघणाऱ्यांचा दृष्टिकोन अज्ञानानं भरला असल्यामुळं त्याला चंद्र कलेकलेनं क्षय होतो, क्षय पावत असल्याचा भास होतो. तसं आत्मस्वरूपही त्या चंद्राप्रमाणे पूर्ण आहे, जसंच्या तसंच आहे. त्याला क्षयही नाही आणि वृद्धीही नाही. देहबुद्धीच्या सावलीनं आपणच त्या आत्मस्वरूपाला झाकोळून टाकतो. देहात्मक भूमिकेतून, देहाच्या अस्तित्व भावनेतून आत्मा आच्छादलेला जातो. मी परब्रह्म आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. देहबुद्धीचं हे अज्ञान दूर करण्यासाठीच आपल्याला साधन करावं लागतं. मात्र ते समजून उमजून करण्याचा समर्थ आग्रह धरत आहेत. साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे. आता साधकाच्या नावे शून्याकार. म्हणजे साधन करून जे काही साधायचे ते साध्य तो स्वाभाविकपणे झाला असल्याने आता साधनाच्या नावे शून्याकार होतो. म्हणजे त्याला साधनाची आवश्यकता उरत नाही. कुल्हाळ पावला राजपदवी, आता रासभे कासया राखावी. कुल्हाळपणाची उठा ठेवी, कासया पाहिजे. म्हणजे कुंभाराला राज्यपद प्राप्त झाल्यावर त्याने आता गाढवे कशाला राखावी? आता त्याला कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव कशाला हवी? तैसा अवघा वृत्तीभाव, नाना साधनांचा अपाव. साध्य झाली आकायचा ठाव, साधनासी. त्याप्रमाणे प्रत्येक साधन हे वृत्तिमयच असल्यामुळे शेवटी वृत्ती वाढवण्यासच कारण होते. पण एकदा साध्याशी एकरूप झाल्यावर साधनाला वावच उरत नाही. साधने काय साधावे, नेमे काय फळ घ्यावे. आपण वस्तू भरंगळावे कासयासी. म्हणजे आत्मवस्तू आपण स्वतःच असताना साधनाने काय साधायचे किंवा नियमधर्माने काय फळ साध्य करून घ्यायचे आणि उगीच भरकटायचे कशासाठी? याचाच अर्थ साधनातून काय साधायचे, नियम अनुशासनातून काय फळ मिळवायचं आहे हे जर नीट कळालं तर आपण आत्मस्वरूपाविषयी भलत्याच वल्गना करणार नाही. माझं सिद्ध स्वरूप मला सत्यत्वानं जाणून घ्यायचं आहे. मी खरं तर त्या आत्मस्वरूपाचीच एक ज्योत आहे, पण मीच अज्ञानरूपी ओंजळ
त्या ज्योतीभोवती घट्ट धरून ठेवली आहे. म्हणून स्वस्वरूपाला सत्यत्वानं अनुभवण्यासाठी साधन आवश्यक असल्याचं समर्थ सांगतात. विवेक विचारानं शोध घेतला असता मी पण मिथ्या आहे हे लक्षात येतं. म्हणून समर्थ पुढे सांगतात, देह तरी पंचभूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मींचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. म्हणजे तू जर स्वतःला देह मानत असशील तर देह तर पंचमहाभूतांचा आहे. जीव जर मानत असशील तर तो परब्रह्माचा अंश आहे. आणि परमात्मा जर समजत असशील तर त्याच्याशी एकरूप कसे होता येईल त्याचा शोध घे. उगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे, पुढे निखळ आत्मा. म्हणजे उगीच देहबुद्धीने पाहू लागले की मी देह असे वाटते, पण शोध घेऊ लागल्यावर देह पंचभौतिक हे कळाल्यामुळे मी उरतच नाही, मी शिल्लक राहतच नाही. नंतर तत्वाने तत्वांचा निराश झाला की निखळ आत्मा तेवढा उरतो. समर्थांना काय सांगायचे पहा. खरंच मी आहे का हे शोधणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार होणं. या देहाला मी माझा म्हणतो, त्यालाच माझं स्वरूप मानतो. खरंच तसं आहे का? जसं पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळं चंद्र नाहीसा झाल्यासारखा आपल्याला वाटतो, पण आपल्या कल्पनांमुळं वृत्तींमुळं आत्मस्वरूपावर आपल्या देहाची सावली गडद होत गेल्यामुळं आत्मचंद्र पुरता झाकळून जातो. त्यामुळं आपल्यासारख्या बद्धांच्या जीवनात सदैव अमावस्याच असते. द्वितीयेची मनमोहक चंद्रकोर बद्धाला जणू मुमुक्षुत्व बहाल करते. द्वितीयेची चंद्रकोर प्रभू शंकरांनं अर्थात सद्गुरूंनं धारण केली. त्या सद्गुरूंचं बोट पकडून मग मुमुक्षू स्वस्वरूप जाणून घेण्यासाठी तळमळू लागतो. जसा चंद्र कलेकलेनं वाढत जातो व त्रयोदशीच्या दिवशी असं वाटू लागतं की चंद्र पूर्ण चंद्राच्या आपण अगदी जवळ पोचलो आहोत, तसं त्रयोदशाक्षरी सिद्ध मंत्रांच्या योगे आपण साधन करत करत साधकावस्थेपर्यंत पोहोचतो. म्हणजेच आत्मारामाच्या अगदी जवळ येऊन ठेपतो. आणि शेवटी पौर्णिमेला आपल्याला पूर्णचंद्राचं मनोहारी दर्शन होतं. तसं गुरुकृपेनं आपण सिद्धावस्थेला पोहोचतो व आत्मसाक्षात्कार होतो. स्वस्वरूपाचं दर्शन होतं. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. आत्मा आत्मरूपाने असतो, जीव जीवरूपाने असतो आणि माया मायापणाने म्हणजे मिथ्यत्वाने विस्तार पावलेली असते. ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे, हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी. म्हणजे हे सगळे असते आणि त्यांना पाहणारा आपण कोणी एक द्रष्टाही असतो. विवेकाने या सगळ्यांचा जो कोणी शोध घेतो तोच ज्ञानी असतो. पहा, मायेचा दृश्य पसारा आहेपणानं दिसत असल्यामुळं त्याबरोबरच मीही कुणीतरी वेगळा आहे असं आपल्याला वाटतं. अहमपणामुळं देहरूपाचं वेगळं अस्तित्व आपण मानतो. पूर्णचंद्र अर्थात आत्माराम ईश्वर अंतरंगातच आहे, पण मी त्याला अजून समजू शकलो नाही. हे सर्व शोधून पाहायचं आहे. जे शब्दांनी कळाले ते अनुभूतीनं जाणायचं आहे.
देहबुद्धीच्या अहमयुक्त भ्रमात्मक दाट अशा काळ्या मेघांनी अंतरीचा चंद्रमा पुरता काळवंडून गेला आहे. त्यामुळं आत्मज्ञानरूपी प्रकाश अंतरंगात पडत नाही. त्या काळ्या मेघांना दूर करण्यासाठी साधन पथावर अग्रेसर राहून स्वतःचा शोध घेणं, स्वतःच्या स्थितीमध्ये स्थिर होणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे समर्थ म्हणतायत, या गोष्टीवर भर देऊन समर्थ पुढे म्हणतात, शोधू जाणे सकळांसी परी पाहो नेणे अपनासी, ऐसा ज्ञानी एक देसी वृत्तीरूपे. म्हणजे जो या सगळ्यांचा शोध घेतो पण आपले स्वरूप जाणत नाही, असा ज्ञानी मीपणाच्या वृत्तीने एक देशी असतो. म्हणजे समर्थ काय म्हणतात, ज्ञाता म्हणजे साधक आणि ज्ञेय म्हणजे भगवंत यांना जोडणारं साधन उपाधी स्वरूप आहे. उपाधीच्याही पलीकडे जाऊन जो ज्ञेयाशी एकरूप होतो त्याला कोणतीही स्थिती, कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी कल्पनेची आवश्यकताच नसते. ज्या संत चोखामेळ्याच्या अस्तीतूनही विठ्ठलाचा नामघोष चालला होता, अशा आत्मज्ञानी सत्पुरुषाची वृत्ती नाममय झालेली असते. तशा स्थितीमध्ये वृत्तीनं साधन करणं हा भागच उरत नाही. आपल्यासारख्या सामान्य जीवांना कीर्तनातून, प्रवचनातून नाम घ्या, नाम घ्या असं सांगावं लागतं. मग आपण वृत्ती शुद्ध करून साधन पथावर चालू लागतो. तसं ज्ञानी जनांमध्ये ज्ञाता आणि ज्ञेय, नामी आणि नाम, साधक आणि साध्य यांचं ऐक्य झाल्यानं वृत्तीला वेगळं असं स्थानच नसतं. कल्पना शून्यवत होते, साधनच वृत्तीस्वरूप होऊन जातं. त्यामुळं अशा साधकांचं वेगळं अस्तित्व उरतच नाही. हीच समर्थांना अभिप्रेत असलेली आत्मस्थ अंतर्निष्ठ स्थिती आहे. पहा, नित्य व्यवहारात अनेक घटना घडतात व त्याविषयी आपण एकमेकांना सांगत असतो. घटना सांगतो म्हणजे आपण नेमकं काय करतो? भूतकाळात घडलेल्या प्रसंगाला मी वृत्ती रूपानं अनुभवलेलं असतं तो आपण आठवतो आणि शब्दबद्ध करून सांगतो. घडलेली घटना व तिला अनुभवणारा मी वेगळेपणानं असतो. त्या दोघांतील अनुभवरूपी सेतू म्हणजे आपली वृत्ती. वृत्तीमुळं आपल्याला वस्तूचा, घटनेचा बोध होतो व तो बोध शब्दांच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो. मात्र ज्याला आत्मस्वरूप दर्शन होतं तो त्या स्वरूपाशीच एकरूप होऊन गेल्यानं, म्हणजेच जाणायची वस्तू व ती जाणू पाहणारा एकमेकात विरघळून गेल्यामुळं तिथं वृत्तीला स्थानच उरत नाही. आणि जसं नेटवर्क गेल्यावर, नेटवर्क नसल्यावर मोबाईल काम करत नाही, तसं वृत्तीच नसल्यावर नेटवर्क पूर्णपणे थंडावतं. अनुभव घेणारा मी व घटना यांच्यामध्ये आजपर्यंत दळणवळण करणारी वृत्ती द्वैत सरल्यामुळं कार्यहीन होते. त्यामुळं सांगायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो. मग अनुभव घेणाराच वेगळेपणानं उरत नसल्यानं सांगणार कोण, हाही प्रश्न पडतोच ना. त्यामुळं आत्मस्थितीचं वर्णन करणं अशक्य होतं. पुढे, ते वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निरासे अवघेची गेले. विकारवंत म्हणजे त्या वृत्तीरूपाला साक्षीत्वाने पाहिले की वृत्ती शिल्लक राहत नाही. प्रकृतीचा निराश झाला की सर्व नाशवंत नाहीसे होते. उरले ते निखळ निर्गुण
विवंचिता तेची आपण, ऐसी हे परमार्थाची खून अगाध आहे. म्हणजे केवळ निर्गुण ब्रह्म तेवढे उरते आणि त्याचे अनुसंधान केल्यामुळं आपण ते ब्रह्मच आहोत असा साक्षात अनुभव येतो. अशी ही परमार्थाची खून अगाध आहे. बघा समर्थ काय म्हणतात, प्रकृतीच्या आधारे विकार वृत्तीचे तरंग निर्माण करत असतात. ते तरंग शांत झाले की जीवाला जग स्वप्नवत आहे हे सत्य कळून चुकतं. दृश्यातील अनुभव आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीसमोर फारच छोटासा वाटतो. जिथं अनुभव तिथं कल्पना, शब्द, वृत्ती यांचा संचार असतो. अनुभूती या सगळ्यांच्या परे असल्यामुळं ते अनुभवापेक्षा श्रेयस्करच असते. पुढे फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक. फळांचे फळ कोणी एक, स्वयेची होई जे. म्हणजे आपण कोणी वेगळा आणि फळ आपल्यापेक्षा वेगळे अशा प्रकारचा हा विवेक नाही. फळांचेही सर्वश्रेष्ठ फळ ते आपणच स्वतः आहोत. पहा समर्थ काय म्हणतायत, परमार्थात साधनेचं फळ म्हणजे आत्मस्थितीशी तदाकार होणं, एकरूप होणं. ज्याला हे फळ प्राप्त होतं तो वेगळा म्हणून उरत नाही, तर तो स्वतःच फलरूप होऊन जातो. विवेकानं विचार केल्यावर ज्ञाता म्हणजे जीव ज्ञेयाशी म्हणजे परमात्म स्वरूपाशी अनन्य झाल्यानंच आत्मज्ञान घडतं हे कळून येतं. दृश्य जग स्वप्नवत आहे हे आत्मज्ञानी संत जाणून असतात. त्यांच्या कृतीतून ते स्पष्टपणे दिसून येतं. आपल्याला ते समजतं. इतरांना आपण तसं सांगतोही, पण कृतीत त्यांचं प्रतिबिंब उमटत नाही. गाढ झोपेत आपल्याला स्वप्न पडतात. त्यावर आपलं नियंत्रण असतं का? तर नाही. स्वप्नात ज्या घडणाऱ्या गोष्टी, ज्या घडणाऱ्या घटना साक्षीभावानं पाहण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नसतं. समजा आता आपण झोपेतून जागं झालो आहोत. तोंड धुण्यासाठी म्हणून आपण गेलो तर पाणीच नाही, किंवा चहा करायचा म्हटलं तर दूधच संपलेलं आहे, किंवा वर्तमानपत्रात विचित्र बातम्या वाचल्या तर आपण काय करू? हे दृश्य जग झोपेत पाहिलेल्या स्वप्नांप्रमाणेच आहे व त्यात घडणाऱ्या घटनांवर आपलं नियंत्रण नसल्यामुळं आपण त्यांच्याकडे केवळ साक्षीभावानं पाहावं हे आपण चटकन विसरून जातो. आपली वृत्ती त्या घटनांकडे धावू लागते व आपण त्यावर लागलीच प्रतिक्रिया व्यक्त करू लागतो. जग स्वप्नवत आहे हे संत जसे निश्चितपणे जाणून असतात, तशी समजूत आपल्याही मनात पक्की व्हावी यासाठी समर्थ पुढे सांगतात, रंक होता राजा झाला, बरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा. म्हणजे एखादा दीन भिकारी राजा झाला. नीटपणे शोध घेतल्यावर आपण खरेच राजा झालो आहोत असा प्रत्ययही त्याला आला. मग रंकपणातील किरकिर करण्याची आवश्यकताच त्याला राहत नाही. जो कोणी रंक असेल त्याने ती करावी. वेदशास्त्र पुराणे नाना साधने निरूपणे, सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करीती. म्हणजे सिद्ध साधू वेद शास्त्रे पुराणे नाना साधने नाना निरूपणे ज्यासाठी नाना सायास करतात, ते ब्रह्मरूप आपणची अंगे सारासार विचार प्रसंगे, करणे न करणे वावगे काहीच नाही.
ते ब्रह्मरूप आपण स्वतःच आहोत असे सारासार विचाराच्या अंती विचाराच्या योगे जाणून घ्यावे. म्हणजे करणे न करणे काहीच उरत नाही. बघा समर्थ काय म्हणतात, ब्रह्मस्थिती अनुभूतीला आली की कर्मसिद्धात उरतच नाही. हे करावं की ते करावं, हे योग्य की ते योग्य असा संदेहच उरत नाही. पुढे रंक राज आज्ञेसी भ्याले, तेची पुढे राजा झाले. मग ते भेयेची उडाले, रंकपणा सरिसे. म्हणजे भिकारीपूर्वी राजाज्ञेला भीत होता, पुढे तोच राजा झाला. त्यावेळी रंकपणाही नष्ट झाला आणि त्याबरोबर पूर्वी राजाज्ञेचे भय वाटत होते तेही नष्ट झाले. वेदे वेदाज्ञेने चालावे, सच्छास्त्रे शास्त्र अभ्यासावे. तीर्थे तीर्थास जावे, कोण्या प्रकारे? म्हणजे ज्ञानी पुरुष साक्षात वेदरूप शास्त्ररूप तीर्थरूप बनतो. वेदाने वेदाज्ञेचे पालन कसे करावे, सतशास्त्रानेच कोणत्या शास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि तीर्थाने कुठल्या तीर्थास जावे. अमृते सेवावे अमृत, अनंते पहावा अनंत. भगवंते लक्षावा भगवंत, कोण्या प्रकारे? म्हणजे अमृताने अमृत कसे सेवावे, अनंताने अनंत कसा पहावा किंवा भगवंताने भगवंताचे ध्यान कशा प्रकारे करावे. बघा समर्थ काय म्हणतायत, सामान्य मनुष्य राजाज्ञेला भिवून वागतो, पण तो जर पुढे राजा झाला तर त्याला जसं भिण्याचं कारण उरत नाही, तसं स्वस्वरूपाचं ज्ञान होईपर्यंत जीवाला वेदाज्ञेनुसार चालावं लागतं. पण एकदा का आत्मज्ञान झालं की तो त्या साऱ्या बंधनांच्या पलीकडे जातो. वेदांनीच वेदशास्त्राचा अभ्यास करावा किंवा तीर्थानंच तीर्थक्षेत्री जावं किंवा अमृतानंच अमृत प्यावं किंवा अनंतानं अनंत पाहावा, हे जसं अशक्य आहे तसं आत्मज्ञानी पुरुषाला दृश्याची बंधनं किंवा मर्यादा असू शकत नाहीत. असा सत्पुरुष कुठल्या धर्मग्रंथांचं अध्ययन जरी करत नसला तरी तो जे बोलेल ते वेदवाक्य मानलं जातं. तो कुठल्या तीर्थक्षेत्री जाणार नाही, पण तो जिथं असेल ते ठिकाणच तीर्थक्षेत्र होतं. तो वेदांची आज्ञा पाळेल किंवा न पाळेल, पण तो जसं वागेल ते वेदांनाही मान्य असतं. कारण तो ब्रह्मस्वरूपात स्थित असल्यामुळं कर्म अकर्मांच्या परे गेलेला असतो. मी केवळ भगवंताच्या हातातील बाहुला आहे, ही त्याची दृढ मनोभूमिका असते. आत्मस्थितीचे अनुभव सांगून इतरांवर प्रभाव पाडण्याचा त्याला हव्यास नसतो. वृत्ती शून्य होऊन तो निजानंदात मस्त असतो. पुढे संते असंत त्यागावे, निर्गुणे निर्गुणासी भंगावे. स्वरूपे स्वरूपी रंगावे, कोण्या प्रकारे? म्हणजे सदा सर्वत्र स्थित व्यापक आहे त्याने नसलेल्याचा त्याग कसा करावा. बरे निर्गुणाने निर्गुणाला कसे नष्ट करावे, स्वरूपाने स्वरूपात कोणत्या प्रकारे रंगावे. अंजने ल्यावे अंजन, धने साधावे धन. निरंजने निरंजन कैसे अनुभवावे. म्हणजे अंजनाने अंजन कसे ल्यावे, धनाने धन कसे प्राप्त करावे, निरंजनाने निरंजनास कसे अनुभवावे. पुढे साध्य करावे साधनासी, ध्येये करावे ध्यानासी. उन्मने आवरावे मनासी, कोण्या प्रकारे? म्हणजे जे साध्य आहे त्याने साधन कसे करावे, जे ध्येय आहे त्याने ध्यान कसे करावे, ध्यान कसे धरावे आणि उन्मनाने मनाला कसे आवरावे. म्हणजे या सर्व गोष्टींचे प्रयोजनच उरत नाही, हा या पाठीमागं भावार्थ आहे.
बघा, समर्थ सांगतायत, परमार्थ अंतरंगाचा आहे, अंतर्निष्ठा इथं मुख्य आहे. जे ध्येय ठेवायचंय त्याच्याशी आपलं अंतरंग तादात्म्य पावतं, एकरूप पावतं. त्यामुळं आत्मस्थितीच्या अढळ पदावर विराजमान होण्याचं ध्येय आपण बाळगूया आणि गुरुकृपेच्या आधारे त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. ज्या सत्पुरुषानं असं अढळ पद प्राप्त केलंय त्याला शरण जाऊन त्यांनी दिलेलं साधन मनोभावे करूया. त्यांनी दिलेला बोध आचरणात आणूया. मग त्या आत्मस्थितीच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्यास आपल्याला कुणी रोखू शकणार नाही, असा विश्वास समर्थ या समासातून, या दशकातून देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.